महान व्यक्तीच्या यशामागे एक स्त्री उभी होती, पण इतिहासाने तिचं दुःख फार कमी लोकांना सांगितलं. ती स्वतः उपाशी राहिली, पण बाबासाहेबांना शिकवलं. त्यांनी आयुष्यभर संघर्ष सहन केला, पण कधी तक्रार केली नाही. त्या महान स्त्रीचं नाव माता रमाई आंबेडकर. नमस्कार, जय भीम मित्रांनो. आज आपण स्मरण करणार आहोत त्या आईचं, जिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षात सावलीसारखी साथ दिली. बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार झाले, पण त्या शिल्पकारांच्या आयुष्याची पायाभरणी करणारी व्यक्ती म्हणजे माता रमाई. रमाईचं आयुष्य म्हणजे संघर्षाची जिवंत कहाणी. गरिबी, उपासमार, दुःख, अपमान हे सगळं त्यांनी जवळून पाहिलं. जेव्हा बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात गेले, तेव्हा घराची संपूर्ण जबाबदारी रमाईंवर होती. घरात खायला अन्न नसायचं, कधी कधी पोटभर जेवणही मिळायचं नाही. पण त्यांनी बाबासाहेबांना कधीच अडवलं नाही. त्या म्हणायच्या, तुम्ही शिका, तुमचं शिक्षण लाखो लोकांचं भविष्य बदलणार आहे. कल्पना करा, एक स्त्री स्वतः दुःख सहन करते, पण नवऱ्याचं स्वप्न तुटू देत नाही. आज अनेक लोक यश पाहतात, पण त्या यशामागची लोक त्यागाची कहाणी पाहत नाहीत. रमाईंनी स्वतःची सुख सोडली, कारण त्यांना माहीत होतं बाबासाहेब फक्त एका घरासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी लढत आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग झाले. त्यांच्या मुलांचं निधन झालं, घरात संकट आली, पण रमाई खंबीर राहिल्या. त्या फक्त बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, त्या त्यांच्या संघर्षाची ताकद होत्या. आज जर बाबासाहेबांचं नाव जगभर घेतलं जात असेल, तर त्या यशात माता रमाईंचा मोठा वाटा आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे इतिहासात बाबासाहेबांबद्दल खूप बोललं जातं, रमाईंच्या त्यागाबद्दल कमी बोललं जातं. एका स्त्रीने स्वतःचं संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलं, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी. माता रमाई आपल्याला शिकवतात, त्याग, संयम आणि निस्वार्थ प्रेम म्हणजे काय. माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. त्यागाची मूर्ती, संघर्षाची सावली आणि बाबासाहेबांच्या लढ्याची खरी शक्ती म्हणजे माता रमाई. जय भीम. नमो बुद्धा.